कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे। अनेक मोठ्या शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळतंय। त्याचबरोबर अनेक कारखान्यांचं पाणी जे आहे ते देखील या नदीत मिसळते आणि त्यामुळे ही अवस्था आपण बघतोय पंचगंगा नदीची। शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यावरची तेरवाड बंधाऱ्यावर आपण बघतोय हजारो मासे अशा पद्धतीने काठावर मरून पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय या सगळ्या नदी प्रदूषणामुळे। त्याचबरोबर या नदीचं पाणी देखील काळं झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळते आणि एकूणच या सगळ्या प्रकारामुळे नदी काठावरीलची जी काही गावं आहेत त्या गावातील ग्रामस्थ असतील जनावर असतील यांचं आरोग्य देखील धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण इचलकरंजी परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या कावीळ आणि तत्सम रोगांची साथ आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर आल्याचं देखील पाहायला मिळते आणि एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीची भीषण अवस्था या सगळ्या पंचगंगा नदीची तेरवाड बंधाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते। खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल त्याचबरोबर या सगळ्या भागातील शेतकरी असतील यांनी दरवर्षी या सगळ्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करतात। प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारी करतात, अधिकाऱ्यांना घेराव असेल त्याचबरोबर अनेक उग्र प्रकारचे आंदोलनं देखील केली आहेत। मात्र तरी देखील आज ही परिस्थिती आपल्याला तेरवाड बंधाऱ्यावर पाहायला मिळते। हजारो मासे या ठिकाणी मृत होऊन पडल्याचं पाहायला मिळते। या सगळ्या मेलेल्या माशांचं जे पाणी आहे तेच आता पुढच्या गावांना देखील जाते आणि त्यामुळे कितीही भीषण परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीवर असल्याचं आपल्याला या निमित्तानं निदर्शनाला येते। खरं तर अनेक वर्ष आंदोलनं झाली, त्याचबरोबर न्यायालयात याचिका देखील दाखल झाल्या, मात्र तरी देखील कुठेतरी अधिकारी या सगळ्यामध्ये कारवाई करायला कमी पडतायत का असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उभा राहतोय आणि त्यामुळे ह्या सगळ्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचं दुखणं संपणार तरी कधी अशा प्रकारचा संतप्त सवाल या सगळ्या परिसरातील नागरिकांकडून आणि ग्रामस्थांकडून विचारला जातोय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, तेरवाड, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।